नमस्कार, मी श्वेता पाटील श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। संक्रांत जवळ आलेली आहे, त्यामुळे प्रत्येकच घरामध्ये लाडूची लगबग चालू झालेली आहे आणि हे लाडू छान मऊ ठिसूळ कसे बनवायचे याची रेसिपी आज घेऊन आलेली आहे। बऱ्याच वेळा लाडू बनवताना ते कडक होतात, नाहीतर पाकच फसतो। आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा टिप्स देणार आहे, त्यामुळे तुमचा पाक फसणार नाही आणि तुमचे लाडू एकदम मस्त ठिसूळ होणार आहेत। जिभेवर ठेवताच विरघळतील असे हे लाडू आज आपण बनवणार आहोत। चला मग सुरुवात करूयात। मार्केटमध्ये 3 प्रकारचे तीळ मिळतात, त्यामध्ये पॉलिश तीळ असतात, साधा तीळ असतो आणि एक असतो तो नायलॉन तीळ। नायलॉन तीळ हा पातळ असतो आणि सफेद असतो, पॉलिश केलेला असतो, त्याला एक विशिष्ट चमक असते, पण आपण लाडूसाठी त्या तिळाचा वापर करणार नाही आहोत। आणि हा दुसरा जो तीळ आहे तो आहे पॉलिश तीळ। पॉलिश तीळ थोडासा सफेद असतो, त्याच्यावरच्या सालाला पॉलिश केलेली असते, त्यामुळे त्याला पॉलिश तीळ म्हणतात। इथे तुम्ही पाहू शकता, हे माझ्या हातात जे तीळ आहेत ते साधे तीळ आहेत। हे अतिशय पौष्टिक असे तीळ असतात, रंगाला थोडेसे डार्क असतात। आपण लाडूसाठी साधा तिळाचा वापर करणार आहोत। इथे आपण 1 कप साधा तीळ घेतलेला आहे। सर्व रेसिपी मंद आचेवर करणार आहोत। मंद आचेवरती साधा तीळ खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनिटं हा तीळ आपण भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला तोही वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही तीळ थोडे उन्हामध्ये गरम करून घ्या आणि त्यानंतर भाजा। त्यामुळे असा फायदा होतो की तिळाला काही वास असेल तर तोही निघून जातो आणि तीळ अगदीच पटकन भाजले जातात। तीळ भाजण्याच्या आधी ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत। मी ताटामध्ये त्यामध्ये काही खडा किंवा काही घाण आहे का ते चेक करून ते स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्यानंतर ते भाजून घ्यायचे आहेत। इथे आपले छान तीळ भाजून झालेले आहेत, खरपूस असे तीळ भाजून होतात। तीळ भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत। साजूक तूप घातल्यानंतर ते अशा पद्धतीने कढईत पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ चिकटणार नाही। आता यामध्ये 1 कप गूळ घ्यायचा आहे। गूळ छान कापून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसणीवरती किसूनही घेऊ शकता। इथे आपण साध्या गुळाचा वापर केलेला आहे, जे रेग्युलर गूळ घरामध्ये वापरलं जातं जेवणासाठी, तेच गूळ आपण इथे वापरला आहे। इथे मी चिकीचं गूळ वापरलेला नाहीये। गूळ घातल्यानंतरही मंद आचेवरच गॅस ठेवायचा आहे। गूळ तुपामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कंटिन्यू मिक्स करायचंय, कारण की गूळ पटकन लागू शकतं। अगदीच 2 ते 3 मिनिटात गुळाला चांगली अशी उकळी येते, गूळ फेसाळतं। अशा वेळेस आपण त्यामध्ये 2 चमचे दूध घालून घेणार आहोत। हे दूध नॉर्मल टेम्परेचरचं मी दूध घातलेलं आहे, गरम केलेलं दूध नाहीये। दूध घातल्यानंतर लगेचच गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आपण यासाठी घातले कारण की आपण इथे चिकीचा गुळाचा वापर केलेला नाहीये, साधं गूळ आहे, त्याला बाइंडिंग यावी, आपले लाडू खुसखुशीत व्हावे म्हणून आपण हे दूध घातलेलं आहे। दूध घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं की एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं गूळ घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते एकत्र करून त्याची सॉफ्ट जेली तयार होते का ते आपण चेक करणार आहोत। जर त्याची छानशी सॉफ्ट जेली तयार झाली की समजायचं आपलं परफेक्ट असं पाक रेडी झालेला आहे। पाक रेडी झाला की लगेचच गॅस बंद करायचा आहे। जर गॅस चुकूनही चालू राहिला तर तुमचं बॅटर आहे ते ओव्हर कुक होईल, त्यामुळे ते जास्त ड्राय होऊ शकतं आणि तुम्हाला लाडू बनवणं शक्य होणार नाही। असा पाक तयार झाला की त्यामध्ये लगेचच जो आपला भाजलेला तीळ होता तो ॲड करून घ्यायचा आहे। तसेच अर्धा चमचा होईल एवढी वेलची, इथे मी 3 ते 4 वेलची कुटून घेतलेल्या आहेत। तसेच पाव कप शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे खरपूस भाजून ते भरड असे दळून घेतलेले आहेत, त्याचा कूट केलेला नाहीये। आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे, सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता लगेचच याचे लाडू वळायला घेणार आहोत। ही प्रोसेस अतिशय फास्ट करायची आहे, कारण की बॅटर तुमचं कडक होऊ शकतं, त्यामुळे ते मोकळं होतं, त्यामुळे पटापट ही प्रोसेस करायची आहे। आता मी चमच्याच्या मदतीने इक्वल असे काही पार्ट सेपरेट करून घेते आहे, जेणेकरून आपले लाडू एकसारखे होतील। मी यामध्येच पार्ट सेपरेशन करून घेते आहे, जेणेकरून ते गरमच राहतील, पटकन थंड होणार नाहीत, कारण की जसजसे हे बॅटर थंड होतं तसतसे तुम्हाला लाडू वळणं कठीण जातं, कारण की ते बॅटर सुटायला सुरुवात होते। आता लगेचच आपण हे लाडू वळून घेणार आहोत। हे लाडू वळून झाले की पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीने छोटे छोटे पोर्शन करून बाकीच्याही पिठाचे लाडू वळून घेणार आहोत।
इथे मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाणी लावून घेतलं तरीही चालेल। तूप थोडंसं हातावर लावून हा गरम गरम गोळा हातावरती घेऊन गोलाकार असा तो वळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा लाडू तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचेही लाडू वळून घेते। आणि अशा पद्धतीने आपले सर्व लाडू इथे तयार झालेले आहेत। लाडू छान थंड होऊन द्यायचे आहेत। अगदीच 2 ते 3 तास थंड झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही एअर पॅक कंटेनर मध्ये त्याला पॅक करून ठेवू शकता। हवाबंद डब्यामध्ये ते 2 ते 3 महिने छान राहतात। तुम्ही इथे पाहू शकता इथे लाडू ही आपला मस्त फुटलेला आहे, एकदम ठिसूळ असा हा लाडू तयार होतो। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।